नाशिक शहरातील आडगाव नाका परिसरात मित्रांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली। जयंत पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास जयंत पवार आणि त्यांचा मित्र वस्ताद या आडगाव नाका येथील सारंग बार बेसमेंट परिसरात आले होते। त्यावेळी संशयित राजा काकीपुरे हा तिथे बसला होता। दरम्यान वस्ताद आणि राजा यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद सुरू झाला। वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात होत असल्याचं पाहून जयंत पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। मात्र याच वेळी संशयित राजानं जयंत पवार यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर संतापलेल्या राजानं जवळील धारदार चाकू काढत जयंत पवार यांच्या पोटात जोरदार वार केले। या भीषण हल्ल्यात जयंत पवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्याला तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। घटनेनंतर संशयित राजा काकीपुरे हा फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एका किरकोळ वादातून झालेल्या या खुनामुळे नाशिक शहर चर्चेनं उधाण आलंय। मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात पत्त्यांचा क्लब देखील चालत असल्याचं बोललं जातंय आणि त्याचमुळे रात्री उशिरा या ठिकाणी हा खून झाल्याची चर्चा आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा बार देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असतो। त्यामुळे परिसरातील मद्यपी आणि वाईन शॉप बंद झाले की या ठिकाणी मद्यप्राशन करणारी गर्दी करत असतात। सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा धाक नसल्यानं या भागात गुन्हेगारांची दहशत वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शहरांप्रमाणेच पंचवटी भागात देखील कायद्याचा बालेकिल्ला होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून दिली जाते। मात्र त्याआधी या ठिकाणावरील अवैध धंद्यांवर कारवाई होणार काही पाहणं गरजेचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।